आपल्याकडे जे इंडियामध्ये युवा दिन कोणत्या तारखेला साजरा होतो? यूथ डे. युवा दिन स्वामी विवेकानंदांची जयंती, बर्थ एनिव्हर्सरी ऑन 12 जानेवारी. आणि जागतिक युवा दिन जो असतो तो 12 ऑगस्टला असतो. तर स्वामी विवेकानंद हे फक्त 40 वर्ष जीवन जगले, परंतु त्यांनी युवकांसाठी जे काही अनमोल विचार मागे ठेवले आहेत ते अनंत काळ येणाऱ्या नवीन पिढ्यांना प्रेरणा देत राहतील. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ त्यांची जयंती ही युवा दिन म्हणून साजरी केली जाते. तर त्यांचे काही सुविचार आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी समजून सांगतो. स्वामी विवेकानंदांचं एक स्लोगन आहे विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी, अराइज, अवेक आणि स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय गाठत नाही. अथक परिश्रम करा, मेहनत करा आणि आपलं लक्ष्य हासिल करा. विवेकानंदांनी हे पण सांगितलं आहे, विश्व एक व्यायामशाळा आणि आपण सर्व इथे व्यायाम करण्यासाठी आलेलो, स्वतःला मजबूत बनवण्यासाठी आलो. त्यांच्या सांगण्याचा अर्थ असा नाही की आपण सर्वांना मल्ल व्हायचं. त्यांच्या सांगण्याचा व्यापक अर्थ असा आहे, आपल्याला शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम व्हायचं आहे. मग शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जिमलाच गेलं पाहिजे किंवा व्यायामशाळेतच गेलं पाहिजे असं काही नाही, कारण हे विश्व एक व्यायामशाळा आहे. मग सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या शारीरिक श्रम करण्याची संधी आहे त्या संधीचं सोनं करायचं. कुठल्याही क्षेत्रातलं काम असो ते अंग झोपून करायचंय, मन लावून करायचंय. आजकाल काय झालं की प्रत्येक घरामध्ये एकुलता एक मुलगा असतो, एकुलती एक मुलगी असते, खूप लाडक वाढलेले असतात, त्यांना काम करायची सवय नसते किंवा काम करायची लाज वाटते. त्यांच्यासाठी सुद्धा सांगतोय, तुम्हाला काम करायचं नसेल नका करू, परंतु कोविड सारख्या महामारीपासून स्वतःला बचाव करायचा असेल, स्वतःला सुरक्षित ठेवायचं असेल, निरोगी ठेवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठलं पाहिजे. जॉगिंग करा, रनिंग करा, स्विमिंग करा, सायकलिंग करा, योगासन करा, प्राणायाम करा, व्यायाम करा, मैदानी खेळ खेळा, फक्त मोबाईलवरचे खेळ खेळू नका. जेणेकरून दिवसातून एकदा तरी शरीरातून घाम निथळेल एवढे शारीरिक श्रम आपले प्रत्येकात झाले पाहिजे, रोज झाले. त्यातून तुम्ही शारीरिकदृष्ट्या निरोगी राहाल किंवा सक्षम व्हाल. आज महाराष्ट्राचं नाव बदनाम झालं की मराठी माणूस काम करते, मराठी माणूस काम करते, मराठी माणूस पाट्या टाकण्याचं काम करतो, म्हणजे सांगितलं तेवढंच काम करतो. हा जर कलंक फोडायचं असेल तर अंग झोपून काम करायची सवय लावा, पडेल ते काम करायची सवय लावा. खूप संधी आहेत काम करण्याच्या, पण आम्ही अंग झोपून काम करतो. तर अंग झोपून काम करा. तुम्ही तर ऍग्रिकल्चर फील्ड मधले आहात, त्यामुळे तुम्हाला अंग झोपून काम करावंच लागेल. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, एवढे शारीरिक श्रम करा की दिवसातून एकदा तरी शरीरातून घाम नितळेल एवढे शारीरिक श्रम रोज झाले पाहिजे, प्रत्येकात झाले पाहिजे. दुसरी गोष्ट, मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपल्या मनावरती, आपल्या इंद्रियांवरती आणि सर्वात महत्वाचं आपल्या विकारांवरती ताबा असला पाहिजे. विकार कोणते थोडक्यात सांगतो, काम, कामना, इच्छा, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, द्वेष, आळस, नैराश्य, उदासी यांना मनातून हद्दपार करा. नेहमी आनंदी राहा, उत्साही राहा, कार्यतत्पर राहा, स्वतःला चांगल्या कामामध्ये व्यस्त ठेवा, चांगले विचार आत्मसात करा, त्या विचारांना कृतीत आणा, आचरणात आणा, त्यातून तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल होईल. मित्रांनो, आपल्या सर्वांना ईश्वराने उदंड आयुष्य दिलेलं आहे, परंतु या संपूर्ण आयुष्यातला फक्त एकच क्षण आपल्या हातात आहे जो आपण वापरू शकतो. गेला तो भूतकाळ इतिहास जमा झाला, येणारा भविष्यकाळ आपल्याला माहिती नाही. मग हा वर्तमानातला प्रत्येक क्षण तुम्ही कसा जगतात, कसा विचार करतात, त्या विचाराला कसं कृतीत आणतात, आचरणात आणतात, त्यावर तुमचा भविष्यकाळ अवलंबून आहे.
म्हणून सांगणं एवढंच आहे की नेहमी चांगले विचार आत्मसात करा आणि त्या विचारांना कृतीत आचरणात आणा, कारण कृतीविना विचार हे वांगलोटे असतात. विवेकानंदांनी हे पण सांगितलंय, तुम्ही तुमच्या विचारानुसारच घडतात. तुमचं जीवन हे तुमच्या विचारातून घडत असतं. मग जर विचार तुमचे पवित्र असतील, शुद्ध असतील, चांगले असतील, तर निश्चितच तुम्ही पवित्र व्हाल. तुमचे विचारच तुम्हाला घडवतात. तुमचं जीवन हे तुमच्या विचारातून घडत असतं. त्यामुळे नेहमी चांगले विचार आत्मसात करा आणि त्या विचारांना खतपाणी घाला, त्यांना अंकुरित करा, आचरणात आणा. त्यातून तुमचा भविष्य उज्ज्वल होईल. तिसरी गोष्ट, बौद्धिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठीच आपण बालपणापासून शिक्षण घेता. मग हे शिक्षण घेत असताना विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या मनामध्ये एका वेळेस एकच विचार चालू असला पाहिजे. ज्यावेळेस शिक्षक वर्गात शिकवतात त्यावेळेस एकाग्र चित्ताने शिक्षक काय समजून सांगतायत ते समजून घेण्यावरती तुमचं कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे, तुमचं लक्ष पूर्ण तिकडे असलं पाहिजे. त्यावेळेस मनामध्ये दुसरे विचार येता कामा नाही. जर तुमच्या मनामध्ये शिक्षक शिकवत असताना मनामध्ये इतर विचार जर घोळत असतील तर तुम्ही ज्ञानग्रहण चांगल्या प्रकारे करू शकत नाही. तुम्ही एखादं पुस्तक वाचत असाल तर त्या पुस्तकाचं वाक्य जे वाचतं त्या वाक्याचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे. तो समजला नसेल तर ते वाचण्यात काही अर्थ नाही. ज्यावेळेस शिक्षक शिकवतात ते त्याचं व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे, त्याचं चित्र मनामध्ये उपसलं पाहिजे. अशा पद्धतीने एकाग्र चित्ताने तुम्ही अभ्यास करा किंवा समजून घ्या तर निश्चितच तुम्ही ज्ञानी व्हाल. कारण विवेकानंदांचं सांगणं हेच आहे की ज्ञानी माणसाचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे तो एकाग्र चित्त असतो. आणि एकाग्र चित्ततेची वेगळी व्याख्या नाही. एकाग्र चित्ततेची व्याख्या एवढीच आहे की एका वेळेस मनामध्ये एकच विचार चालू असणं किंवा एकाच कामावरती तुमचा विचार चालू असणं, तुमचं फोकसिंग एकाच विषयावरती असलं पाहिजे. त्यावेळेस इतर विषयाचे विचार मनामध्ये येता कामा नाही. अशा पद्धतीने तुम्ही एकाग्र चित्ताने अभ्यास कराल तर तुम्ही ज्ञानी व्हाल, समजून घ्या, व्यवस्थित समजाल आणि हुशार व्हाल, बुद्धिमान व्हाल. आणि विवेकानंदांचं सांगणं आहे, जेव्हा या भारतातील प्रत्येक युवक प्रत्येक युवती शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम होतील तेव्हाच विवेकानंदांचे युवकांबद्दलचे जे स्वप्न आहे ते साकार होते. तर त्या दृष्टीने आपण शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आत्तापासून प्रयत्न करायचे आहे. त्यातून तुमचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. धन्यवाद.